आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतून पाणी मिळावं यासाठी आम्ही सर्व राजकीय मंडळी एकत्रित येऊन सुळकूड पाणी योजना आणणार आहे। सुळकूड पाणी योजना यायला अजून 5 ते 6 वर्ष लागतील। हे पाणी आम्ही इचलकरंजी शहराला आणणारच। बाकीचे काही कोणी आरोप करत असतील तर ते करू देत, पण आमचं काम आम्ही करणार। शहराला रोज पाणी देणार, पण सुळकूड योजना पूर्ण कार्यान्वित होण्यासाठी सुमारे 5 ते 6 वर्षांचा कालावधी लागेल। सध्या राज्यामध्ये केंद्रामध्ये आमचंच सरकार आहे। आमच्या स्टेजवर बसलेल्या राजकीय मंडळींचे एकाच विचारधारांचे सरकार आहे, त्यामुळे सुळकूड योजना होण्यास काही विलंब होणार नाही, आमदार प्रकाश आवाडे बोलताना म्हणाले। आता लगेच पाहिजे अशी परिस्थिती नाही। उद्या आम्ही तिथं कुदळ मारली तरी 5-6 वर्ष लागतील पाणी यायला। ह्या 5-6 वर्षाचं काय ह्याची सुट्टी करावी आहे। एक दिवस पाणी आणणार ते त्याच्यासाठी, रोज पाणी आणणार आहे ते त्याच्यासाठी, आणि 4-5 वर्षानंतर सुळकूडचं लागणारच आहे। ते आणायला लय गडबड करू नका, येणार आहे, आणणार आहे, सगळं व्यवस्थित ज्या त्या वेळी होणार आहे। त्यामुळं कोण कोणावर त्यांनी का बोललं त्यांनी का बोललं टीका टिप्पणी करू नका। पत्रकारांनाही माझं सांगणं आहे, मुद्दामून विनंती आहे, आम्ही सगळे सुळकूड आणायचे विचारायचे। कामाच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, विचार वेगळा असतात। आम्ही आपापल्या परीने सगळे करायला लागलो। मला माहिती आहे सुळकूडचं पाणी येणार आहे। आता लगेच पाहिजे अशी परिस्थिती नाही। उद्या आम्ही तिथं कुदळ मारली तरी 5-6 वर्ष लागतील पाणी यायला। ह्या 5-6 वर्षाचं काय ह्याची सुट्टी करावी आहे। एक दिवस पाणी आणणार ते त्याच्यासाठी, रोज पाणी आणणार आहे ते त्याच्यासाठी, आणि 4-5 वर्षानंतर सुळकूडचं लागणारच आहे। ते आणायला लय गडबड करू नका, येणार आहे, आणणार आहे, सगळं व्यवस्थित ज्या त्या वेळी होणार आहे। परत सांगतोय, आम्ही सगळे एकसंघपणानं काम करायला लागलो। आमच्यात असतील मतभेद, त्या त्यावेळी आमच्या मतभेद व्यक्त होतील, पण सकारात्मक कामासाठी, गावाच्या विकासाच्या कामासाठी आम्ही एकसंघपणानं काम करतो। आमचे नेते एक आहे। आम्हाला माहिती आहे उद्याच्या 2024ला या देशाचे पंतप्रधान म्हणून परत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनाच तिथं बसवायचं। यासाठी जे लागेल ते करणारे आम्ही सगळे आहोत। त्याला नको आहे ते कोण आज कार्यक्रमात दिसत नाहीत, ते आम्ही सगळे पाहिजे म्हणणाऱ्यापैकी आहे, आणि तुम्ही सुद्धा त्या विचाराचे आहात असं मी म्हणतो। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही।